आज सेन्सेक्सचं जे तुमच्या सगळ्यांवर हेडलाईन आहे, माझ्या फायनान्स बिलच्या भाषणात मी निर्मलाजींना हेच सांगितलं होतं. माझं भाषण काढून बघा फायनान्स बिलवर. मी बजेट आणि फायनान्स बिलवर बोलताना सांगितलं होतं की द एंटायर सेन्सेक्स इज अंडर प्रेशर. मध्यम वर्ग इन्व्हेस्टमेंट म्हणून त्यांचे कष्टाचे टॅक्स भरलेले पैसे या सगळ्यात टाकतो, ह्याच्यात भरडला जाईल सगळा मध्यम वर्ग. त्याच्यामुळे मार्केटवर लक्ष ठेवा. हे मी पार्लमेंटमध्ये 1 महिन्यापूर्वी बोललेले होते. आणि टॅरिफचं इम्प्लिमेंटेशन आजच मी एका चॅनलवर पाहिलं, कोणीतरी एक्सपर्ट होते ते. मी काय फायनान्शियल तज्ञ नाही ना टॅरिफची तज्ञ आहे, पण इतकं मला इकॉनॉमिक जरूर कळतं. त्या व्यक्तीने असं एका चॅनलवर आज सांगितलं, कोणतरी एक्सपर्ट होते, की 26% कमी नाही, 27% टॅरिफ त्यांना कमी वाटतं. त्या एक्सपर्टला 10 कालच्या व्हायरल तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल, मी स्वतःच अनेक जणांना पाठवले की सिंगापूरच्या प्राईम मिनिस्टरचं एक स्टेटमेंट आहे, 5 मिनिटाचा तो व्हिडिओ आहे. त्याच्यात सिंगापूरला फक्त 10%च टॅरिफ लावलेले आहेत, तरी त्यांनी एवढे मोठे इंटरव्हेन्शन केलेले आहेत आणि दे आर ऑलरेडी प्लॅनिंग. जर आपण 26-27% आहोत, त्याच्यामुळे जर आणि तुम्ही बघताय सरकारकडून कुठलंही ऑफिशियल स्टेटमेंट टॅरिफ वरनं आल्यावर आलेलं नाही. त्यांचं खूप गार्डेड स्टेटमेंट आलेलं आहे की आम्ही टॅरिफचा अभ्यास करून सांगू की हे टॅरिफ योग्य आहे. आणि तुम्ही बघताय मार्केट ग्लोबली इज कोलॅप्स, सगळ्याच इकॉनॉमी. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.